जो ये पुलिस वालों ने आज किया है, एक वॉज नॉट अ क्रिमिनल, जैसे आप उनको छुपा कर लेकर गए शीट्स के अंदर। आंदोलन खत्म कर सकते हैं, आंदोलन खत्म नहीं होगा, अपना अंश शुरू कर रहा हूँ। मित्रांनो नमस्कार. खरं तर आज दिवसभराच्या घडामोडी आपण जेव्हा पाहतोय त्याच्यातून एक गोष्ट कळते की सोनम वांगचुक यांना त्यांच्या तब्येतीचं कारण लावून आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी उचललं. बरं, त्यांना उचलण्यासाठीच हायकोर्टाकडे यांनी एक अशा पद्धतीनं अपील केलं होतं की सोनम वांगचुक यांची तब्येत अतिशय ढासळली आहे आणि त्यांना काहीही होऊ शकतं. जर तुम्हाला असं कोणी म्हटलं तर तुम्ही काय म्हणणार? साहजिक आहे, त्यांना इस्पितळात घेऊन जा. या पद्धतीने एक गेम करून म्हणजे सरकारला त्यांना भेटता आलं नाही, पण त्यांना उचलायचं कसं त्या पद्धतीने त्यांनी तो प्लॅन केलाय. ही मीटिंग झाली रात्री 3 वाजता. खरं तर या मीटिंगपूर्वी काय झालं ते मी तुम्हाला सांगू इच्छितोय. अमित शहा यांनी त्या ठिकाणच्या स्थानिक जे आयुक्त आहेत त्यांची बदली केली. त्या ठिकाणी जे आयुक्त नेमले त्यांना आदेश दिले. त्या आयुक्तांनी रात्री 3 वाजता सगळ्यांना एकत्रित बोलवलं की अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला सगळ्यात सिक्युरिटी बंदोबस्त कशा पद्धतीने तयार करायचा. त्यामुळे पोलीस एकत्र आले. त्यावेळेस 3 तासामध्ये 30 सेकंदामध्ये हा प्लान झाला आणि पांढऱ्या चादरी घेऊन शनिवार सकाळी हे आंदोलक बेसावध असतात. अभिजित दिपके हे त्यावेळेला सकाळी फ्रेश होण्यासाठी आपल्या मित्राकडे जातात. ही पूर्ण देखरेख पोलीस करत होते आणि पोलिसांनी त्या पद्धतीनंच हे सगळं काही आखलं गेलं. काही पोलीस बिना गणवेशचं त्या ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी पांढऱ्या चादरी सगळीकडे लावल्या आणि वांगचुक यांना उचललं. त्याच्यामध्ये का उचललं हा प्रश्न तुम्हालाही वाटला असेल की पांढऱ्या चादरी का लावण्यात आल्या. पांढऱ्या चादरी लावण्याचा उद्देश एकच होता की आजचा काळ आहे सोशल मीडियाचा आणि तिथे बसणारे जेवढे आंदोलक होते त्यांच्या हातात मोबाईल होता. जर ते शूट झालं, त्यांना कशा पद्धतीने उचललं, खरपटलं, ओरबडलं तर ते जगाला दिसू नये म्हणून पांढऱ्या चादरी एवढ्यासाठी लावल्या की कॅमेरामध्ये काही कैद होऊ नये. पण त्या कॅमेरामध्ये एक फोटो मात्र कैद झाला, सोनम वांगचुक हे हात वर दाखवताना. बरं, त्याच्यानंतर सोनम वांगचुक यांना उपोषण सोडायचं नव्हतं. त्यांनी सांगितलं होतं माझा जीव जरी गेला तर मी भूत बनून 20 तारखेच्या या आंदोलनामध्ये सहभागी होईल. असं असताना जेव्हा आपण पाहतोय की एवढा मोठा आंदोलक जर या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी होणार असेल तर त्याला रोखणं गरजेचं होतं आणि याची कल्पना म्हणजे सगळ्यांनी जेवढे काही राजकीय लोक आहेत त्यांना भेटायला गेले होते. खरं तर तुम्हाला आणखीन एक मुद्दा सांगायचा राहिला की सोनम वांगचुक यांचं उपोषण जे आहे आज 21वा दिवस होता. 20 दिवस झाले. हळूहळू काळजी वाटायला लागली. सगळे पक्ष आता सतर्क झाले. सगळ्यांनी पाठिंबा द्यायला सुरुवात केली. उद्धव ठाकरेंनी देखील पाठिंबा दिला. मनसे ही इंडिया आघाडीत नसताना त्यांनीही पाठिंबा दिलाय. इंडिया आघाडीमध्ये नसताना इंडिया आणि इतर पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. पण प्रश्न काय झाला की जे सोशल मीडिया बातम्या उचलत नव्हत्या, ज्या सोशल मीडिया त्या बातम्या दाखवत नव्हत्या, आज अचानक काय झालं? अहो, सगळ्या सॅटेलाईट चॅनलवरती सोनम वांगचुकच्या बातम्या सुरू झाल्या. बरं, असं असताना जेव्हा सोनम वांगचुक यांना तिथून उचललं, दिपके जो आहे अभिजित दिपके तो कुठे आहे पोलिसांनी नजर ठेवली. त्यांना माहिती आहे की त्याच्यापर्यंत निरोप गेल्यावरती तो खाली उतरेल म्हणून तिथे पोलिसांनी त्याला पकडलं. त्याला लाथाबुक्क्याही मारल्या, मारहाणी केली असं त्यांचं मत आहे. त्याच्यानंतर ते आझाद जंतर मंतरवरती पोहोचले आणि आता त्यांनी देखील शस्त्र उचललंय, ते म्हणजे उपोषणाचं. त्यांनी सांगितलंय की आता मी उपोषण करणार. खरं बघायला गेलं तर हे जे आंदोलन आहे हे काय रूप घेईल हे पाहण्यापेक्षा यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जो सरकार आहे, ज्या केंद्र सरकारला ज्या पद्धतीने सोनम वांगचुक यांच्यासाठी 2 मिनिटं वेळ नाही भेटला, तेच सरकार कोर्टामध्ये जायला त्यांना वेळ भेटला. सोनम वांगचुक यांना रोखण्यासाठी त्यांना वेळ भेटला. पण या सगळ्या गोष्टी असताना अधिवेशनाच्या कालावधीमध्ये अधिवेशन सुरू होत असताना सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके हे कॉक्रोच जनता पार्टीसह भारतभरातून काही लोकांना बोलवत आहेत, आवाहन करत आहेत. या गोष्टी जेव्हा कळाल्या तेव्हा सरकार घाबरलं आणि सरकारने घाबरून हे जे पाऊल उचललं, ही जी सावरासावर केली 20 तारखेच्या आत, हे खरं बघायला गेलं तर हे सरकारचं अपयश आहे. मित्रांनो, तुम्हाला मी महत्त्वाचा मुद्दा सांगतोय की लोकशाहीमध्ये आंदोलनं करणं, उपोषणं करणं हे लोकशाहीचा एक भाग आहे. मागण्यासाठी आंदोलनं करावी लागतात, तेव्हाच सरकार लक्ष देते. पण आजचं सरकार तुम्ही आता पाहिलंय की पंजाबच्या काही शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने उपोषण केलं होतं, सरकार तिकडे फिरकलंही नाही. त्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, पण सरकारनं दुर्लक्ष केलं. तसंच हे आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्याचं आपल्याला दिसून आलंय. खरं तर आज महत्त्वाचा मुद्दा असा की जर असं सरकार असेल तर उद्याच्या भविष्याचं काय, उद्याच्या देशाचं काय? हा लोकशाही नाही, लोकशाहीला एक कलंक आहे. कारण
सोनम वांगचुक यांनी जी मागणी मागली होती, अभिजित दिपके यांनी जी मागणी समोर ठेवली होती, ती मागणी काही वेगळी मागणी नव्हती हो. अहो, ज्या नीटच्या मुलांनी, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, जो पेपर फुटला, एकदा नाही अनेक पेपर फुटत चालले, तरीही त्याला शिक्षण मंत्री जबाबदार नाही. मग शिक्षण मंत्र्याला जबाबदार धरून त्यांचा राजीनामा मागितला, हे चुकीचं आहे का? आणि जर राजीनामा मागितला आणि एखादा व्यक्ती, नोबेल पुरस्कार भेटणारा एखादा व्यक्ती जर उपोषणाला बसलाय, त्याला 21 दिवस उपोषण करावं लागतं, त्याला भेटायला वेळ नाही, तर मग काय? खरं बघायला गेलं तर आजचा देश जो आहे तो लोकशाहीकडे नाही तर हुकुमशाहीकडे वाटचाल करतो. आणि विशेष म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की जर हुकुमशाही आले तर उद्या तुमची मुलं तुम्हाला विचारतील की तुमच्या काळात तुम्ही काय केलं. त्यामुळे प्रत्येकाने उत्तर देण्यासाठी तयार व्हा आणि अशा हुकुमशाहीला थांबवण्याचा प्रयत्न करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आज सोनम वांगचुक यांच्या पत्नीने एक अतिशय महत्त्वाचं निवेदन केलंय की माझ्या मिस्टरांना, माझ्या पतीला कुठलंही इंजेक्शन द्यायचं नाही, त्यांना जबरदस्ती जेवू घालायचं नाही, त्यांच्या परमिशनशिवाय, आमच्या परवानगीशिवाय त्यांच्यावरती कुठले उपचार करायचे नाही, कारण त्यांना शंका आहे की सोनम वांगचुक यांचं काहीही होऊ शकतं. आज ते इस्पितळामध्ये जेव्हा भेटायला गेले होते ते त्यांच्या पतीला भेटायला गेले होते, पण त्यांना तिथे रोखण्यात आलं. त्यांचा मोबाईल काढून घेण्यात आला. त्यांनी सांगितलंय की हा मोबाईल काढून घेणं हा लोकशाहीच्या विरोधाचा आहे, मी माझ्या मिस्टरला भेटणार आहे, माझ्या मुलांना त्यांना बोलायचं आहे, कुटुंबांना बोलायचं आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा रोखल्या जात आहे तर तुम्ही सांगा हे योग्य आहे का? मित्रांनो, खरंच ज्या पद्धतीने जे आंदोलन आतापर्यंत मीडियासमोर आलं नव्हतं, आंदोलन चिघळेल असं जी भीती वाटली होती, पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे, आता खरं आंदोलन चिघळलं आहे. कारण जे सरकारनं केलं ते चुकीचं केलंय. सरकारने वांगचुक यांना उचलल्यानंतर उलट त्याच्या बातम्या एवढ्या व्हायरल झाल्या, आता देश जागी झाला आणि उलट तुमचा गेम फसलाय आणि वांगचुक जिंकले.